नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. सुपा MIDCच्या मुद्द्यावरून नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री झाल्यापासून सुपा MIDC मधील उद्योजकांना प्रशासनाला हाताशी धरून त्रास दिला जात असल्याचा आरोप खासदार निलेश लंके यांनी केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुपा MIDC मधील गुंडगिरी संपून असे बोलतात, मात्र जनतेला माहीत आहे कोण गुंडगिरी करत आहे. त्यांनी लपून वार करू नये, समोरून वार करावेत. आमचीही 2 हात करण्याची तयारी असल्याचं खुलं आव्हान खासदार निलेश लंके यांनी दिलं. MIDCतली गुंडगिरी थांबवायची. सुपा MIDCतली दहशत थांबली. अरे काय गुंडगिरी आहे? सुपा MIDCत गुंडगिरी काय हे पहा. सुपा MIDCत काय दहशत आहे? सुपा MIDC सारखं आनंदी वातावरण कुठल्याच MIDCत नाही. तुम्ही जे आरोप करणाऱ्याने तुमच्या भागात एखादा उद्योग आणायचा ना. सुपा MIDCत कुठल्या उद्योजकाची तक्रार नाही, कोणाची तक्रार नाही, पण उठसूट सांगायचं का गुंडगिरी थांब. मग गुंडगिरी कोणाची? नाव घेऊन सांगा. आणि जर तुम्हाला वाटत असं ना आम्ही गुंडगिरी करतो, तर आमचं तर म्हणणं आहे आम्ही गुंडगिरी करत नाही. तुमचं म्हणणं आहे ना, तर तुमच्याशी आम्ही गुंडगिरी करण्याची आमची ताकद आहे. तुम्ही सांगा, आम्ही 2 हात करू आमचं, आम्ही तुमच्या बरोबर. तुम्ही वेळ काळ सांगा, असे मागून याला त्याला त्रास देण्याचं काम करू नका. पण MIDCचं वातावरण मी असुरक्षित होऊन देणार नाही. सगळ्यात यामागे महत्वाची भूमिका आहे. यावर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी खासदार निलेश लंके यांना प्रतिसवाल केला आहे. निवडणुकीच्या काळात तुम्ही दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन पूर्ण केलेलं आहे का? त्यांना एकही आश्वासन पूर्ण करता आलं नाही, म्हणून आपला नकारतेपणा झाकण्यासाठी डायव्हर्जन पॉलिटिक्स काही लोक करत आहेत. मला नाही माहिती ते काय बोलले, मी ऐकत सुद्धा नाही. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की आज लोकसभा संपून जवळपास 1.25 वर्ष उलटून आलेला आहे. या 1.25 वर्षामध्ये लोकसभेमध्ये केलेल्या एकाही भाषणात शब्दपूर्ती त्यांनी केली आहे का, याचं उत्तर त्यांनी अगोदर देणं बंधनकारक आहे. म्हटले प्रत्येक तालुक्यामध्ये MIDC आणतो, अजून कुठल्याही तालुक्यामध्ये मला तर MIDC दिसली नाही. उलट नगर शहरातली आम्ही MIDC पुनर्जीवित केली आणि त्या ठिकाणी आता माननीय उद्योगमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आहे. श्रीगोंद्याला MIDC झालेली आहे. शेवगाव पाथर्डी अजून भाग राहिला आहे, तिथं त्यांनी त्यांचा शब्द पूर्ण करावा. कांद्याच्या भावाबाबतीत ते बोलले आम्ही असं करू तसं करू. आज कांद्याला काय भाव आहे? जरी आज निर्यात बंदी नसेल तरी सुद्धा हा नैसर्गिकरित्या कांद्याच्या भावात कमी झालेले आहे. त्या संदर्भात त्यांनी काय केलंय? 1.5 वर्षामध्ये खासदार या नात्याने एकही प्रकल्प या जिल्ह्याच्या युवकांच्या दृष्टिकोनातून, जिल्ह्याच्या जनतेच्या दृष्टिकोनातून सकारात्मक असावा असा एकही प्रकल्प त्यांना आणता आला नाही. मला असं वाटतं की आपला नाकारतेपणा झाकण्यासाठी अशा प्रकारे डायव्हर्जन पॉलिटिक्स काही लोक करतात. पण जनता आता ओळखून आहे. तुम्ही आज समाजामध्ये कोणत्याही तालुक्यामध्ये गेलात, नगर शहरामध्ये गेलात, तर जनता जे भावना व्यक्त करते ती भावना तुम्ही ऐकली पाहिजे. की लोकसभेमध्ये मतदान करताना अनेक लोकांनी ही भावना आता व्यक्त केली की आमची चूक झाली, आम्ही हे मान्य करतो, आता चूक दुरुस्ती करण्याला वेळ निघून गेली. आणि ह्या चुकीचा भुर्दंड मला अजिबात बसलेला नाही. मला वाईट एका गोष्टीचं वाटतं की जे भविष्य आपण या परिसरातल्या जनतेसाठी, युवकांसाठी पाहिलं होतं ते पूर्ण करण्यामध्ये गती कमी झाली. पण मी माझी जबाबदारी कधी झटकली नाही. मी आज माझी जरी झालो तरी सुद्धा MIDC साठी मी प्रयत्न केले. मी आमदार संग्राम जगतापते मिळून आम्ही आता MIDCचा विकास आम्ही सुरू करतोय. जागाईचा पाणी प्रश्न होता, त्याला पाणी प्रश्नाला पाण्याचं आरक्षण मागच्या आठवड्यामध्ये माननीय जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेबांनी दिलं आणि मला वाटतं 1 महिन्यामध्ये त्याची प्रशासकीय मान्यता होऊन साखळाईच्या योजनेची सुरुवात देखील आपण करणार आहोत. आणि माझ्या मते 2-2.5 वर्षामध्ये त्याचं काम पूर्ण होईल. तर दिलेला शब्द हा जरी मला जनतेने त्या ठिकाणी वेगळ्या कारणामुळे कदाचित नाकारला असेल, पण मला विश्वास आहे की आपल्या कामाच्या माध्यमातून परत जनतेच्या मनामध्ये स्थान निर्माण करून पुढच्या येणाऱ्या लोकसभेमध्ये एक अभूतपूर्व असं यश हे भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला या अहिल्यानगर लोकसभेमध्ये मिळेल. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.